शेतकरी मित्रांनो, पिंपळाव बसवंत नगरीमध्ये पर्व दुसरं युवा हिंद केसरी पर्व आपल्याकडे सुरू होते. परत आपल्यासोबत आहेत गणेश भाऊ बनकर पिंपळावचे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य बैलगाडा टांगा शर्यत कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण त्यांच्याकडे नियोजनाचं कसं पद्धत राहील काय आपण विचारू. एकदा भाऊ नमस्कार. नमस्कार. कसं राहील नियोजन आपल्याकडं? आता हे पर्व दुसरं आहे. मागच्या वर्षी युवा हिंदकेसरी पर्व पहिलं होतं. अनेक अडचणींना सामोरे जात आपण या आई भगवतीच्या कृपा आशीर्वादाने आपलं हे मैदान संपन्न झालं. पर्व दुसरं करताना अनेक चॅलेंजेस आमच्या सगळ्यांच्या समोर होते. मग ते सगळे करत असताना सगळ्या मागच्या ज्या काही चुका झाल्या, ज्या गोष्टी आपल्याला सुधारवण्याच्या गरजेच्या होत्या, त्या दृष्टिकोनातनं यावर्षीचं पर्व दुसरं मैदानासाठी आम्ही सज्ज आहोत. मागच्या वर्षी आमच्याकडे 10 फाट्या होत्या पळण्यासाठी आणि एक 900 फुटाची एक फाटी, अशा 10 होत्या. यावर्षी थोडंसं जास्त आपल्याकडं या ठिकाणी नोंद होऊ शकेल त्या दृष्टिकोनात आम्ही 12 फाट्या तयार केलेल्या आहे. 900 फुटाची फाटी राहणार आहे आणि संबंध महाराष्ट्रभरातून जेवढे नामांकित नंदी आहे, मग ते मुंबईपासून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्रातील बुलढाणा, अमरावती, चाळीसगाव, सगळ्या शहरातून मोठे मोठे नंदी आपल्या या सगळ्या बैलगाडा शर्यतीसाठी या ठिकाणी येणार आहे. खूप मोठं असं नियोजन आपण बघू शकतो. आता सध्या काम चालू आहे, पाठीवरती नियोजन चालू आहे, स्टेजचं कामकाज चालू आहे आता पाठीमागे. आणि गणेश भाऊंचे मित्र या सगळ्या नियोजनामध्ये आहेत. सगळ्या टांगा प्रेमींसाठी, महाराष्ट्रातील तमाम सगळ्या टांगा प्रेमींसाठी आपण एक मॅसेज देतो आहे. भाऊंच्या वाढदिवसानिमित्त जे काही नियोजन केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा प्रत्येकाने एक आनंद घ्यायचा आहे. पर्व दुसरं सुरू होतं आहे. पहिल्या पर्वाला बऱ्याच अडचणी आल्या, त्याला सामोरं जात गणेश भाऊंनी त्या गोष्टींमध्ये बराच बदल केलेला आहे. महिलांसाठी विशेष नियोजन केलेलं आहे, विशेष स्टेजचं नियोजन केलेलं आहे. सगळ्या गोष्टींचा आनंद आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. धन्यवाद.